आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याचे पराठे. तुम्ही बघू शकता कसले पतले पतले पराठे झाले आणि फिलिंग एकदम एंड पर्यंत गेली आहे. सो लेट्स स्टार्ट. त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये मीठ घातलंय आणि मोहनसाठी त्यामध्ये थोडं तेल टाकलंय. त्यानंतर तेलाला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. मग थोडं थोडं पाणी टाकून कणिक छान मळून घ्यायची आहे. जास्त मऊ पण नाही करायची आणि जास्त कडक पण नाही करायची आहे. आणि कणकेला ॲटलिस्ट 20 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी दाणे छान वाटून घ्यायचे आहे. खूप जास्त बारीक पण नाही, असे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे. मग एका खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक आणि लसण छान कुटून घ्यायचं आहे. मग कांदा आणि कोथिंबीर छान बारीक बारीक चॉप करून घ्यायचे. मग एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून त्याला छान तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर त्यात जिरं घालायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर मिरची, लसण, आलंची जी पेस्ट आहे ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि त्या पेस्टला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याला छान परतवून घ्यायचं आहे. मग त्यात मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. मग त्यात 2 चमचे बेसन घालायचं आहे. बेसनाला छान भाजून घ्यायचं आहे. बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये आलू पण घालू शकता बाइंडिंगसाठी, बट मी बेसन यूज केलाय कारण बेसनाने जास्त खमंग पराठे बनतात. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, धने जिरं पूड टाकून घ्यायची आहे आणि छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे. मग त्यात दाण्याची पेस्ट टाकून छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यात थोडंसं किंचित पाणी टाकायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवर ॲटलिस्ट 10 to 15 मिनिट्स त्याला छान वाफ येऊ द्यायची आहे. हे बघू शकता छान वाफ आली आहे. आता त्याला थंड करून घ्यायचं आहे. कणकेवर थोडंसं तेल टाकून छान त्याला मळून घ्यायचं आहे. सारण थंड झाल्यानंतर छान त्याचे गोळे बनवून घ्यायचे. मग एक कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये अशा पद्धतीने सारण टाकायचंय. छान त्याला दाबून दाबून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. मग त्याला असं पतलंसं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सारण पूर्ण एंड पर्यंत गेलेलं आहे. मग तव्याला थोडंसं गरम करून त्यावर पराठा टाकून घ्यायचा आहे आणि छान तेल लावून त्याला छान भाजून घ्यायचं आहे सगळीकडून. तुम्ही बघू शकता पराठा छान सगळीकडून फुगला आहे. त्याला छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे सगळीकडून दाबून दाबून. रेडी आहे तुरीच्या दाण्यांचा खमंग असा खुसखुशीत पराठा. तर तुम्ही पण अशा पद्धतीने तुरीच्या दाण्याचे पराठे करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत. थँक्यू. बाय बाय.